हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 21 मे 2025 आणि आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, त्यानंतर गोल्ड आणि सिल्वरचा आपण टेक्निकल स्ट्रक्चर बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. आणि या व्हिडिओमध्ये मी आजचं जे ट्रेड कोणते एक्झिक्यूट केले होते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरुवात आपण निफ्टीपासून करूयात. निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करतो. इथे बघू शकता निफ्टी जे आहे आज वर 25,000 ला ब्रेक करायच्या तयारीमध्ये होतं. काल आपण डिस्कस केलं होतं की जर आपल्याला 25,000च्या जवळपास जे आहे निफ्टी भेटलं तर त्या लेवलला आपण जे आहे निफ्टीला शॉर्ट करू शकतो. आणि एक्झॅक्ट जे आहे ते आपण निफ्टीला 25,000च्या 24,900च्या जवळपास जे आहे ते शॉर्ट केलं होतं. तिथनं आपल्याला 100 पॉईंटचा मूव जो आहे तो आपल्याला निफ्टीमध्ये भेटला आहे. तर आता उद्यासाठी आपण काय करू शकतो, तर उद्यासाठी जे आहे मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करताय. खाली 24,600 आणि वर जे आहे ते 25,000. या 400 पॉईंट मध्ये जे आहे ते निफ्टी ट्रेड करू शकतं. ज्या पण डायरेक्शनला एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन निफ्टी देईल त्या डायरेक्शनचा ट्रेड आपण इनिशिएट करणार आहोत. एक साइडवेज मोमेंटम आपल्याला निफ्टी मध्ये बघायला भेटू शकतो उद्याच्या दिवशी पण. आणि एक्सपायरीच्या पहिले जे आहे ते आपण एक लेवल वरची 25,000 किंवा मग खालची 24,500 ही ब्रेक करू शकतो. तर हे झालं निफ्टीचं. आता आपण बँक निफ्टी बघूयात. बँक निफ्टीनी पण जे लो आज लावला होता तो लावला होता 24,700च्या जवळपास. आणि हाय जो लावला होता तो 55,350च्या जवळपास जो आहे तो बँक निफ्टीने हाय लावला होता. बँक निफ्टीने आजची जी कॅन्डल आहे ती इंडिसायसिव्ह कॅन्डल अशी बनवलेली आहे. 97 पॉईंट जे आहे ते सॉरी 197 पॉईंट जे आहे ते बँक निफ्टी वर क्लोज झालेलं आहे. पण इथे जे आहे हे आपल्याला साइडवेज मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्येही बघायला भेटलाय. इथे पण एक रेंज बनलेली आहे वर 55,500ची. म्हणजे जर 55,500च्या वर जर बँक निफ्टी गेला तर एक स्ट्रॉंग अपमूव्ह परत आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. आणि खाली जर 24,500 जर ब्रेक झाला तर आपल्याला एक डाऊन मूव्ह बँक निफ्टीमध्येही बघायला भेटेल. तर दोन्ही पण इंडायसेस जे आहेत ते इथे साइडवेज आहेत. आता आपण गोल्ड आणि सिल्वरचाही चार्ट बघणार आहोत. गोल्ड तुम्ही बघू शकता 95,600 पाशी आता ट्रेड करताय. कालच्या दिवशी एक स्ट्रॉंग अपो 1500 पॉईंटचा जो आहे तो गोल्ड मध्ये आपल्याला बघायला भेटला. आणि आज पण जे आहे ते गोल्ड एक स्ट्रॉंग इथे मॉर्निंग पासून बाईंग चालू आहे गोल्ड मध्ये. वर रेजिस्टन्स जो बनलेला आहे तो 97,600चा जो आहे तो रेजिस्टन्स गोल्ड मध्ये बनलेला आहे. जोपर्यंत या ज्या बॉक्सच्या वर किंवा खाली ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपण गोल्डमध्येही ट्रेड नाही करणार आहोत. तर हा झाला गोल्डचा चार्ट. आता आपण सिल्वरचा चार्टही बघूयात. काल सिल्वर जे आहे ते 1800 पॉईंट्सने वाढलं होतं 2% वर. आणि आज पण जे आहे ते ऑलमोस्ट 500 पॉईंट्सने सिल्वर जे आहे ते ट्रेड करत आहे. आता वर एक रेजिस्टन्स बनलेला आहे तो 1 लाखाच्या जवळपास जो आहे तो सिल्वरचा रेजिस्टन्स आहे. पण इथे जे आहे ते सिल्वरला थोडं कूल डाऊन होऊ शकतो. जर 96,000च्या जवळपास जर आपल्याला सिल्वर भेटलं तर आपण त्या लेवलला जे आहे सिल्वर बाय करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो की आजची जी पोझिशन आहे ती मी कोणती क्रिएट केली होती आणि त्यामध्ये मला प्रॉफिट झालं का लॉस झालं. तर इथे तुम्ही बघू शकता सीडीएसएल मी बाय केलं होतं 1462च्या जवळपास. कारण की बीएससी जे आहे ते स्ट्रॉंग होतं. पण थोड्याच वेळात मला असं लक्षात आलं की बीएससी जे आहे ते ब्रेकडाऊन करत आहे. त्यामुळे मी इथे लगेच बी जे आहे सीडीएसएल ते एक्झिट केलं. त्यानंतर परत जे आहे ते मी सीडीएसएल इथं सेल केलं होतं कारण की बीएससी निगेटिव्ह होतं, एमसीएक्स पण निगेटिव्ह होतं. आणि आता फक्त राहिलं होतं सीडीएसएल. इथे जे आहे ते सीडीएसएल
डाऊन मूव्ह द्यायला लागलं होतं. 1430च्या जवळपास पण जे आहे ते CDSL आलं होतं. पण तिथं जे आहे आपण प्रॉफिट बुक नाही केलं. 3 तास वेट केल्यानंतर आपण जी क्लोज केलं आहे आपली पोझिशन ती 1452च्या जवळपास जी आहे ती आपण पोझिशन एक्झिट केली आहे. आजच्या दिवशी आपल्याला लॉस झालेला आहे तो झाला आहे ₹2445 कारण की हा जो आहे इथे 5000चा प्रॉफिटही दाखवत होतं जेव्हा CDSL 1430च्या जवळपास ट्रेड करत होतं. इथे जर आपण टेक्निकल स्ट्रक्चर जर बघितलं याचं, मी इथे 15 मिनिटचा चार्ट ओपन करतो. तर या लेवलला जे आहे ते मी ट्रेड इनिशिएट केला होता. कारण की याने जे आहे ते 14,000 सॉरी 1460चा जो लेवल आहे तो ब्रेक नाही केला. त्यामुळे मी या लेवलला जे आहे ती पोझिशन इनिशिएट केली सेलची. लो बघू शकता त्यांनी लावला होता 1430चा आणि मला असं वाटत होतं की ही जी लेवल आहे या लेवलला हा ब्रेक नाही करणार आणि कंटिन्युअसली जे आहे ते इथनं डाऊन मूव्ह देणार आणि माझं टार्गेट जे होतं ते अजून 10 पॉईंट्स खाली होतं. पण तिथपर्यंत काही CDSL आलं नाही आणि इथनं जे आहे त्यांनी एक रिव्हर्सल कॅन्डल द्यायला चालू केली. त्यामुळे मला नाईलाजाने जे आहे ती पोझिशन या लेवलला एक्झिट करावी लागली 1452च्या जवळपास. त्यामुळे आपल्याला आजचा जो लॉस झालेला आहे तो झालेला आहे ₹2485. मागच्या 2 दिवसापासून आपल्याला लॉस जो आहे तो होतोय. पण आपण जे आहे ते पुढे पॉपअप करू शकतो. तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओ में. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.